नागपुर शहर के बेलदरोदी थाना अंतर्गत बेसा रोड पर एक दर्दनाक सड़क हादसा सामने आया है। इस हादसे में तेज रफ्तार कार की चपेट में आ जाने से 2 लोगों की मौत हो गई। जानकारी के मुताबिक बेसा रोड से बाइक पर अपने घर जा रहे दंपत्ति विजय भगवान सावरकर और उनकी पत्नी सुरेखा सावरकर को तेज रफ्तार कार ने जोरदार टक्कर मार दी, जिसके बाद दोनों गंभीर रूप से घायल हो गए। घायलों को तुरंत मेडिकल अस्पताल में भर्ती कराया गया, जहां इलाज के दौरान उनकी मौत हो गई। बताया जा रहा है कि कार चालक हादसे के समय शराब के नशे में था। घटना के बाद बेलतरोडी पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी चालक को गिरफ्तार कर लिया है। फिलहाल पुलिस मामले की जांच कर रही है और आगे की कार्रवाई जारी है। काल रात्री 12:30 वाजता सुमारास पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी पुरुषोत्तम बाजार चौकाकडून बेसा चौकाकडे जात असताना एका कारने 2 मोटरसायकल वरील इस्मास धडक मारून जखमी केले। तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलला दाखल केले। या दरम्यान त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला। यामधील कार चालक जो आहे तो नरसाळा उर्गेश्वर या ठिकाणचा आहे। त्याला आम्ही ताब्यात घेतलेले आहे, त्याचे वाहन सुद्धा ताब्यात घेतलेले आहे। यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये 2 जे मृतक आहेत विजय भगवान सावरकर आणि त्यांची पत्नी सुरेखा भगवान सावरकर हे दोन्हीही यामध्ये मृत्यू पावलेले आहेत। परंतु यामध्ये अपघात ठिकाणी भरधाव वेगाने कार चालवून त्यांना मृत्यू घडून आणलेला आहे। नागपूर पोलीस दलातर्फे आयुक्तालयातर्फे आवाहन आहे, बेलतरोडीतर्फे आवाहन आहे नागरिकांना की त्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत। हे अपघात झाल्यास 112 वर त्वरित संपर्क करावा आणि स्पीड लिमिट ठेवावी। ज्या ठिकाणी रोडवर जेवढा स्पीड आहे तेवढाच नियमाचे पालन करावे। त्याचबरोबर पोलीस नागपूर शहरमध्ये यू टर्न हे ऑपरेशन सुरू आहे। त्या दरम्यान वाहतूक शाखा व संबंधित लोकल पोलीस हे चौकामध्ये दारू ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी दारू पिऊन वाहन चालवू नये किंवा ओव्हर स्पीड करू नये, ओव्हर स्पीडने वाहन चालवू नये, याबाबत दक्षता घ्यावी। ड्रंक अँड ड्राईव्ह आणि ओव्हर स्पीड रॉंग साईड ड्रायव्हिंग विरुद्ध कठोर कारवाई यू टर्न या ऑपरेशन दरम्यान सुरू आहे। यामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे।